श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. भानुदास पाटील नावाचे एक सद्गृहस्थ नाशिकला शासनाच्या नेरी या संस्थेत उच्च पदावर काम करीत होते. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, परंतु त्रिविध तापातून कुणी सुटला आहे का? ते प्रत्येक जीवाचा पाठलाग करीतच असतात. आयुष्यात एखाद्या तरी व्याधीला मनुष्याला सामोरं जावं लागतं. त्याप्रमाणे भानुदास पाटील यांनाही सन 1968 ते 69च्या दरम्यान निद्रानाशाची व्याधी जडली. त्यांना क्षणभरही निद्रा लागेना. आज नाही तर उद्या लागेल अशा विचारात 2-3 दिवस गेले, परंतु 7-8 दिवस होत आले तरीही झोप लागतच नव्हती. म्हणून स्थानिक डॉक्टरांना दाखवून औषधोपचार केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घरगुती उपायही चालू होते, मंत्रतंत्र झाले, गंडेदोरेही बांधले, परंतु कशानेच गुण येत नव्हता. या गोष्टीला 1 महिना होत आला तरी डोळ्याला डोळा लागत नाही. म्हणून शेवटी दीर्घ मुदतीची रजा घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू केले. देवदेवतांना नवसायास करून पाहिले. जवळजवळ 4 महिन्याचा काळ होत आला तरी त्यांच्या या रोगावर कुठलेच औषध सापडत नव्हते. तज्ज्ञांच्या उपचारात त्यांचा पैसा संपून गेला आणि सर्व रजाही संपली. शेवटी बिनपगारी रजा सुरू झाली. त्यामुळे प्रपंचात एक मोठी आर्थिक दरी निर्माण झाली. 4 महिन्यापासून झोप लागत नसल्याने त्यांची प्रकृती खूपच ढासळली. त्यावर कुणालाच काही उपाय सापडत नव्हता. भानुदास पाटील यांचे मुंगीकर म्हणून एक साडभाऊ परभणी जिल्ह्यातील सेलू या गावी राहत होते. हवापालट होईल व काही औषधोपचार करून पाहता येतील म्हणून यांनी भानुदास पाटील यांना सेलूला बोलावून घेतले. त्यांना मुंगीकरांकडे येऊन जवळपास 1 महिना होत आला, परंतु अजूनही त्यांच्या डोळ्याला डोळा म्हणून लागत नव्हता. झोप लागावी म्हणून ते रात्रभर सारखे तळमळत असायचे. यावेळी श्री महाराजांचा मुक्काम जिंतूर येथे होता व तेथून त्यांना जालन्यास जायचे होते, म्हणून सेवेकऱ्यांबरोबर ते बस स्थानकावर आले. त्यावेळी श्री महाराजांबरोबर विनायकराव, प्रकाश बामणीकर व आणखी एक सेवेकरी होता. स्थानकावर एक बस उभी होती. ती बस पाहून श्री महाराज म्हणाले, "अरे, ही बस कुठे जाते पहा बरं." सेवेकऱ्यांनी ती बस पाहून ती सेलूला जाणारी बस आहे असं सांगताच महाराज म्हणाले, "चला तर मग, आपल्यालाही आज सेलूलाच जायचं आहे." असं म्हणून श्री महाराज सेवेकऱ्यांबरोबर त्या बसमध्ये जाऊन बसले. तेव्हा सेवेकरी मनात विचार करू लागले व एकमेकांकडे पाहून संकेतही करू लागले की आपण जालन्याला जाण्यासाठी म्हणून बस स्थानकावर आलो आणि जालन्याला जाण्यासाठी येथून थेट बस असताना महाराज सेलूला कशासाठी जात आहेत. तिथे काही कार्यक्रम नाही, कुणाचं निमंत्रण नाही किंवा तिथे आपला कोणी सांप्रदायिकही नाही. खरं म्हणजे जालन्याला जाणं महत्त्वाचं असूनही हे मध्ये सेलूचं काय निघालं कोण जाणे. काहीच कळत नाही. श्री महाराजांना समजणं मन बुद्धीच्या पलीकडे आहे. शेवटी सेलूला बस आली. सर्व मंडळी गाडीतून खाली उतरली. संध्याकाळ होत आली होती. तेव्हा प्रकाशकडे पाहून श्री महाराज म्हणाले, "अरे, इथे तुझ्या ओळखीचं कोणी राहते का?" तेव्हा तो म्हणाला, "हो महाराज, मुंगीकर म्हणून माझी एक मावशी इथे राहते." तेव्हा श्री महाराज चटकन म्हणाले, "अरे वा, मग तर फारच छान झालं. त्यांच्याकडेच आजची रात्र मुक्काम करू आपण. त्यांना आपल्याला काहीही त्रास द्यायचा नाही. उद्या सकाळचा कार्यक्रम आटोपून लगेच आपण जालन्याला जाऊ." असे म्हणून श्री महाराज सेवेकऱ्यांसह श्री रामरायाला घेऊन मुंगीकरांकडे मुक्कामाला आले. जागा लहानच होती, तरीही त्यातल्या त्यात सायन उपासना फराळाची व्यवस्था ठीक झाली. शेजारती करून सर्व मंडळी विसावली. दुसऱ्या दिवशी प्रातःकालीन उपासना, काकडा, जप इत्यादी नित्यकर्म आटोपले. इकडे भानुदास पाटील रात्रभर झोप नसल्याने सारखे तळमळत होते, परंतु त्यांचे कुटुंबीय मात्र दोन्ही वेळच्या उपासनेत भक्तिभावाने सहभागी झाले होते. तीर्थप्रसाद घेऊन झाल्यावर भानुदास पाटील यांच्या पत्नीने श्री महाराजांना नमस्कार करून आपल्या पतीची व्यथा कळवळून सांगितली व हात जोडून म्हणाली, "महाराज, सर्व उपाय करून झाले, परंतु कशानेच काहीही गुण आला नाही. तेव्हा आता आपणच आमच्यावर कृपा करून यावर काही उपाय सुचवावा." त्यावर श्री महाराज म्हणाले,
रामाला जवळ करा, दुसरं मी काय सांगणार. याचा अर्थ बाईंना काही लवकर कळला नाही. तेव्हा त्यांनी सेवेकऱ्यांना विचारल्यावर सेवेकरी म्हणाले, आपल्या पतिरायांनी श्री महाराजांकडून अनुग्रह घ्यावा असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा बाईंनी त्वरित पूजा सामग्री जमवून उभयतांनी भक्तिभावाने श्री महाराजांची पूजा केली व श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले. श्री महाराजांनी त्यांना नियम सांगितले व आपल्या जवळची माळ देऊन नित्यनियमाने व संख्येने जप करण्यास सांगितला. श्री महाराज म्हणाले, जपात मुळीच खंड पडू देऊ नका. सर्वांनी श्री महाराजांना नमस्कार केला. रामाला कधीच सोडू नका, तोच तुमचं कल्याण करील असं सांगून श्री महाराज जालन्याला जाण्यास निघाले. श्री महाराजांचे सेलूचे नियोजित काम झाले होते. अनुग्रह घेतल्यापासून भानुदास पाटील आणि त्यांचं कुटुंब नामाला लागलं आणि 4 दिवसातच कुठलंही औषध न घेता त्यांना छान झोप लागू लागली. प्रकृतीही झपाट्याने सुधारत गेली. केवळ राम नामाने श्री महाराजांनी त्यांची निद्रानाशाच्या व्याधीतून कायमची मुक्तता केली. पुढे लवकरच ते कामावर रुजू झाले. पुढे त्यांच्या मुलांनीही श्री महाराजांकडून नाम घेतले. श्री महाराजांच्या कृपेने आज ते सर्व कुटुंब सुखात नांदत आहे. व्याधीग्रस्ताला त्याच्या जीवघेण्या व्याधीतून मुक्त करून त्याला रामनामाला लावण्यासाठी श्री महाराज अगदी अपरिचित गावात गेले. सामान्य बुद्धीला अतर्क्य वाटावी अशीच त्यांची ही लीला होती. असो, साधक हो, गुरुरायाला अनाथांचा मायबाप का म्हणतात हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.